सलाभं नातिमन्येय नान्ये संपिहयं चरे अन्ये संपिहयं भिक्खू समाधिं नाधिगच्छति. स्वतःला जे मिळाले ते कमी लेखू नये, दुसऱ्यांना मिळालेल्यांचा हेवा करू नये. दुसऱ्यांचा हेवा करणाऱ्या भिक्षूला समाधी प्राप्त होत नाही. पलाभोपीचे भिक्खू सलाभं नातिमन्यति तवें देवा प्रशंसन्ति सुद्धा जीवी अतंदितं. थोडे जरी मिळाले असले तरी जर भिक्षू स्वतःला मिळालेले कमी लेखत नसेल तर त्या शुद्ध उपजीविका करणाऱ्या निरलस भिक्षूची देव खरोखर प्रशंसा करतात. अर्थकथा. देवदत्त याचा शिष्य असलेल्या भिक्षूचे आमंत्रण स्वीकारून त्याच्या पाहुणचाराचा आस्वाद एका भिक्षूने काही काळ घेतला. जेव्हा तो मठात परत आला तेव्हा तेथील भिक्षूंनी बुद्धाला संबंधित भिक्षूची सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्या आणि पर्यायाने सर्व भिक्षूंना इशारा देण्यासाठी किंवा सावधान राहण्यासाठी बुद्धांनी वरील गाथा उच्चारल्या.